श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या आठवड्यात मी तुम्हाला पुणे बुक फेअरमध्ये म्हणजे ज्याला मराठीमध्ये पुणे पुस्तक महोत्सव असं म्हटलं जातं, तो मागच्या आठवड्यामध्ये संपन्न झाला. तेव्हा माझी तिथे भेट झाली होती. तेव्हा ॲस्पायरिंग ऑथर्स अलायन्स ऑफ इंडिया अशी जी संस्था आहे, त्यांच्या स्टॉलविषयी मी माहिती दिली होती आणि ती चळवळ काय करते वगैरे याबद्दल मी बोललो होतो आणि आपल्यासोबत एक गेस्ट होते. त्यांनी पण आपल्याला त्याविषयी सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्या होत्या. त्याच भेटीमध्ये मला आणखी एक ऑथर तिथे भेटल्या. त्यांचा विषय अत्यंत इंटरेस्टिंग होता. तो विषय काय होता, त्या ऑथर कोण, हेच आज आपल्या कट्ट्यावरती आपण उलगडणार आहोत. मी स्वागत करतो डॉक्टर मनीषा अन्वेकर यांचं. डिटेल नमस्कार कट्ट्यावर तुमचं खूप खूप संतोषजी. स्वागत. खूप खूप आभार तुमचे मानते मी आणि आम्हाला अशी संधी दिली आमच्या तुम्ही स्टॉलवर पण आलात ह्याच्यासाठी पण मी आणि नीलश्री आम्ही दोघेही आभारी आहोत. नीलश्री सोबत आपण मागच्या हो वेळी केलंच पॉडकास्ट एक हो आणि आपला ड्यू होता. कारण ड्यू होता याचं कारण असं की हा विषय इतका हो इंटरेस्टिंग आहे. आज आपण जो बोलणार आहोत तो आपल्या प्रत्येक श्रोत्याला आवडेल याची मला खात्री वाटते. श्रोत्यांना मला सांगायला आवडेल, आजचा हा जो एपिसोड आहे ना, हा खूप स्पेशल आहे. एकतर हा इयर एंडचा एपिसोड आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण आता 2024 मध्ये जातो आहोत, 23 मधून. इयर एंडचा एपिसोड असल्यामुळे काहीतरी स्पेशल तुम्हाला द्यायचं म्हणूनच आजचा हा सगळा योग आम्ही घडून आणलेला आहे. डॉक्टर मनीषा यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आत्तापर्यंत 75 पुस्तकं सेल्फ पब्लिश करून प्रकाशित केलेली आहेत. पण हे एकमेव त्याचं वैशिष्ट्य नाही आहे, कारण अनेक लेखकांची आहेत तितकी पुस्तकं. वैशिष्ट्य हे आहे की त्या दर महिन्याला एक पुस्तक पब्लिश करतात. म्हणजे विचार करा, स्वतः लिहायचं आणि सेल्फ पब्लिश मोडमधून ते पब्लिश करायचं, आणि हा उपक्रम आतापर्यंत 75 पुस्तकांपर्यंत येऊन ठेपला आहे. दर महिन्याला न चुकता एक पुस्तक. हे सगळं इंटरेस्टिंग काय आहे याच्यातल्या गोष्टी, त्याच्यात हे असं कसं काही शक्य झालं त्यांना, आणखी काय पुस्तकं त्या आणणार आहेत, हा एक विषय होता. दुसरा विषय आणखी इंटरेस्टिंग आहे की डॉक्टर मनीषा ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत ते क्षेत्र ते आहे स्पिरिच्युअल काउन्सिलिंगचं. आपल्यापैकी अनेकांना या क्षेत्राविषयी माहिती नसावी आणि तीच आज आपण या संवादातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर, सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्टोरीटेल कट्टा जो आपल्या मराठीमध्ये सर्वाधिक ऐकला जाणारा पॉडकास्ट आहे, जरी तुम्ही किंवा तुमची पुस्तकं इंग्रजी भाषेत असतील तरी तुम्ही उत्तम मराठी बोलता. हो नक्कीच. हा सगळा विषय आपण छानपैकी मराठीत आणि आपण उलगडून दाखवूया, जरी तुमची पुस्तकं इंग्रजी असतील तरी. सगळ्यात आधी मला विचारायचं आहे की 75 पुस्तकं म्हणजे हे इट्स अ नॉट जोक. 75 पुस्तकं पब्लिश होणं हे खरोखर थक्क करणारी कामगिरी आहे. तुम्हाला हे कसं साध्य झालं? दर महिन्याला एक पुस्तक हे तुम्ही ठरवून करताय किंवा हे होत गेलं, त्याविषयी पहिल्यांदा सांगा. होत गेलं म्हणायला पाहिजे. एक दिवशी मी सकाळी फिरायला जातो. मी आणि माझे हसबंड आम्ही दोघं. तर असं जात असताना माझ्या मनात एक विचार आला, की तुला दर महिन्याला एक पुस्तक काढायचं आहे म्हणून. मी म्हटलं, की हा काय विचित्र विचार, म्हणजे असं कुणी केलंय का आधी, म्हणजे असं हा मूर्खासारखा विचार कसा माझ्या मनात आला. तर बस मी म्हटलं, हे असलं फालतू काम मी काही करू शकणार नाही आणि कुणी केलंय का हे असं कधी? तर आतून पुन्हा असा मनात एक विचार आला, की कोणी नाही केलंय ना, म्हणूनच तू कर. म्हटलं, कर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की हे काही सोपं आहे का? आणि माझी काउन्सिलिंग, माझे क्लासेस असतात, माझे इतर सेमिनार्स असतात, बरीच कामं मी करत असते. तर म्हणजे मी हे कसं जमणार आहे, हे कसं शक्य होणार आहे? तर पुन्हा एक असा खूप स्ट्राँग असा विचार मनातून आला, की मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू कर. आणि बस तेव्हापासून हे सुरू झालं. मी विचार केला, की चला एकदा आपण करून बघूया. आपला काही कुणाशी कॉन्ट्रॅक्ट नाहीये का कुणी इतके पैसे आपल्याला दिलेत का बाबा दर महिन्याला लिहा आणि तुम्ही इतके पैसे आम्ही देऊ. म्हटलं जोपर्यंत होईल तोपर्यंत करूया. लेट इस गिव्ह इट अ ट्राय. आणि देवाच्या कृपेने म्हणावं आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि हे होत आहे असं. जानेवारी 2018 पासून मी चालू केलं आणि आता डिसेंबर 31 ला माझं 72nd बुक येतंय. टोटल जे 75 बुक जे आपण म्हणतो आहोत, ते सगळे मिळून पुस्तकं आहेत माझी. पण एक पुस्तक दर महिन्याला ही जी सीरीज आहे माझी, त्याच्यातलं 72वं पुस्तक 31 डिसेंबरला येत आहे. वा. आता मला सांगा, 2 गोष्टी असतात. एक म्हणजे आपण पुस्तक लिहिणं आणि दुसरं असतं ते पब्लिश करणं. तुम्ही जेव्हा आपल्याला दर महिन्याला लिहायचं आहे असा जेव्हा विचार केला, तेव्हा विषय तुमच्या समोर होते
का तुम्हाला ते सुचत गेले त्यानुसार तुम्ही लिहित हां. गेलात? कसं हे घडलं? विषय समोर नसतात ॲक्चुअली. पण जसं मी स्पिरिच्युअल काउन्सिलिंग करत असते, तर माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स असतात वेगवेगळ्या विषयांचे, जे आपले काहीतरी प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येत असतात. आणि माझं असं ठाम मत आहे, की स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे फक्त मेडिटेशन करणं, योग करणं किंवा हे नाहीच आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपण आत जाऊन स्वतःला जाणून घ्यायचं. तर आपल्या लाईफच्या प्रत्येक फील्डमध्ये स्पिरिच्युअलिटी असते. एका बाईनी कसं जेवण बनवताना तिची मनाची स्थिती कशी असावी किंवा ती आपल्या पोराशी बोलताना कसं असावं, नवरा-बायकोचे संबंध कसे असावे किंवा जेव्हा आपण प्रोफेशनल टर्म्समध्ये असतो, बोलत असतो कुणाशी, तर आपण कसं बोलायचं? म्हणजे आपल्या जीवनातला प्रत्येक भाग त्याच्यामध्ये अध्यात्म असतं. तर अशी मी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत माझी आणि ज्या विषयांवर अजून आली नाहीये, तर ती नक्कीच येतील हे माझं मत आहे, माझा विश्वास आहे. आता हे झालं विषयांचं तुम्ही सांगितलं, म्हणजे विषय सुचत गेले आणि त्यानुसार तुम्ही लिहित गेलात आणि ज्या क्षेत्रात तुम्ही मेनली कार्यरत आहात, काम करताय, तर त्याच्यानुसारच त्या बरोबर. बरहुकूम तुम्ही विषय मांडत गेलात. हा झाला विषयाचा भाग. दुसरा भाग जो येतो, की आपलं पुस्तक प्रसिद्ध करणं, छापणं म्हणजे आणि तिथं तुम्ही बरोबर. सेल्फ पब्लिश मोडवरती गेलात. तर हा अनुभव कसा होता? आणि स्वतःहून पुस्तक प्रकाशित करणं, हे कंपॅरेटिव्ह एखाद्या पब्लिशरनी पुस्तक प्रसिद्ध करणं, ह्या तुलनेत हा खूप छान तुम्हाला काय प्रश्न वाटतं? आहे आणि ॲक्चुअली ऑथर्स आम्ही जेव्हा म्हणतो, आम्ही लेखक तेव्हा आम्हाला बेसिकली एवढं समजत नसतं, की आपण कसं आपलं पुस्तक पुढे आणायचं, मार्केटिंग करायची. पण माझं पहिलं जे पुस्तक आलं होतं 2014 मध्ये, तर ते मी एका दुसऱ्या कंपनीकडून पब्लिश करवलं होतं. तर ते कसं त्यांनी केलं, मग त्या पुस्तकाचं म्हणजे ई-बुक आली होती आणि पेपरबॅक. तर ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, ते त्यांनी कसं ॲडजस्ट केले, त्याचं जस्टिफिकेशन कसं होतं, हे सगळं मी खूप बारीकीने बघितलं आणि ती पूर्ण प्रोसेस म्हणायला पाहिजे की मी समजले. आणि मार्केटिंगचं जर म्हटलं आपण तर माझे जे क्लायंट्स आहेत ते माझी पुस्तकं घेतात, त्यांच्या रेफरन्सनी लोकं घेतात. त्याच्याशिवाय मी शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये सेमिनार्स करते वेगवेगळ्या विषयांवर. तर मी जिथेही जाते, माझी ती पुस्तकं घेऊन जाते. तर तिकडे बरेच लोकं विकत घेतात आणि मग जनरली म्हणजे रेफरन्सनी माझे सेल्स होतात आणि जितकेही पैसे माझ्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळतात, ते माझे काही ह्युमॅनिटेरियन इनिशिएटिव्हज आहे. तर मी सगळे पैसे त्याच्याचमध्ये गुंतवते. तर म्हणून माझ्यासाठी माझी पुस्तकं खूपच म्हणजे आपण म्हणायला पाहिजे क्लोज टू माय हार्ट जे म्हणतो आपण तशी आहेत. आणि बरेच लोकं मला म्हणूनही मदत करतात. ते म्हणतात, की "बाबा ठीक आहे, एक पुस्तक नको मला तुम्ही 4-5 पुस्तकं द्या. मी ही पुस्तकं कुणाला तरी गिफ्ट करीन. म्हणजे तुमचे इनिशिएटिव्हज पण आम्ही कुठल्यातरी रीतीने म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रिब्यूट करतो आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल." आणि मला खूप छान वाटतं म्हणजे लोकं खूप मला हेल्प करतात ह्याच्यात. आता एक प्रश्न आणखी याच्याशी संबंधित आहे, की ठीक आहे, 2 गोष्टी तुम्ही सांगितल्या. एक म्हणजे विषय कसे निवडता आणि दुसरं म्हणजे पब्लिश कसं करता, म्हणजे सेल्फ पब्लिशिंग मोडमध्ये. तिसरं, आपल्या पुस्तकांना वाचक स्वीकारतायत, नाहीत, ते कसं रिएक्ट ठेवतायत, हे तुम्हाला कसं कळतं? जे लोकं माझ्याकडून पुस्तकं घेतात, ते मला ईमेल पाठवतात किंवा आपले जे प्रोफाइल्स असतात वेगवेगळ्या सोशल मीडियावर, तर Instagramवर, Facebookवर, LinkedInवर ते मला मेसेजेस करतात आणि तुम्हाला माझे फारसे फीडबॅक किंवा रिव्ह्यूज आपण ज्यांना म्हणतो, ते सोशल मीडियावर दिसणार नाही. त्याचं कारण एकच आहे, की ते इतके पर्सनल असतात. म्हणजे आता एक बाई आहे, त्यांच्या मुलाला काहीतरी त्रास होता आणि त्यांनी जे मला लिहून पाठवलं, तर म्हणजे ते वाचून मलाही अश्रू आले डोळ्यात आणि असे माझ्याकडे रिव्ह्यूज येतात. तर मी ते सोशल मीडियावर लिहू शकत नाही म्हणजे कुणाचेही पर्सनल प्रॉब्लेम्स आपण लिहायला नको. तर असे मला खूप अनुभव आलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी असं लिहिलंय, की तुमच्या पुस्तकांमुळे माझी लाईफ बदलली किंवा नवरा-बायकोमध्ये भांडणं होत होती, पण आता आम्ही बरोबर आहोत कारण आम्ही तुमचं सो अँड सो पुस्तक वाचलं. तर ह्याच्यामुळे जो मला आनंद मिळतो, ते मला असं वाटतं, की फक्त सोशल मीडियावरती सगळं करून होत नसतं. पण लोकांना खूप आवडतायत आणि ते पुढे रेफरन्स देतायत आणि मग ते लोकं आम्हाला लिहितात, की मॅडमचं आम्हाला पुस्तक पाठवा म्हणून माझ्या सेक्रेटरीला लिहितात ते लोकं. तर आम्हाला पण पुस्तकं हवी आहेत. हे मला असं वाटतं, की हे मला जास्त टच करतं आणि विक्री किती होते पेक्षा जर एकही जरी माझं पुस्तक विकलं जातं,
तरी त्याच्यातून जर मी कोणाची लाईफ टच करते आणि जर त्यांना आनंद होतोय, त्यांची लाईफ ट्रान्सफॉर्म होते, तर मला अतिशय आनंद होतो त्याने. तरी तुमचं देवाच्या बरं कृपेने आहे. म्हणजे पुस्तकं चांगली विकली जात आहेत. त्यामुळे माझे जे ह्युमॅनिटेरियन इनिशिएटिव्हज मी सांगते, तर ते पण प्रॉपरली फंड होतात. म्हणजे तिथे पैशाची काहीच असं म्हणजे तोटा पडत नाहीये मला. तर देवाची कृपा म्हणायला पाहिजे ह्याला. मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला, की तुमचं जे क्षेत्र आहे, बरं. त्याविषयी थोडंसं आपण बोलूया. स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणजे हो, आध्यात्मिक समुपदेशन असं हो. आपण त्याला तात्पुरतं म्हणूया मराठीत. आहे, कारण मला आहे, माहित नाही ही टर्म आहे का आहे. नाही. पण आध्यात्मिक बरोबर. समुपदेशन असं जर आपण त्याला संबोधलं, तर म्हणजे काय? ते म्हणजे काय? ते कुणाला लागतं आणि त्यातनं काय ओके. साध्य होतं छान प्रश्न याविषयी आहे हा थोडंसं तुम्ही पुन्हा सांगा. संतोषजी. अजून आपल्या इथे भारतात बऱ्याच लोकांना स्पिरिच्युअल काउन्सिलिंग हे माहिती नाही आहे. त्याचं कारण एकच आहे, की एक तर खूप लोकं करत नाही हे आणि सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे. पण स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणजे मोठा जो डिफरन्स आपण म्हणू शकतो सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग आणि स्पिरिच्युअल काउन्सिलिंगमध्ये तो असा, की जेव्हा माझ्याकडे कुणी येतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे इश्यूज असतात, कन्सर्न्स असतात आणि ह्याची गरज कोणालाही केव्हाही लागू शकते, पडू शकते. तर काही माझे छोटे स्टुडंट्स आहे अगदी 8 वर्षापासून घेऊन ते 18-20 वर्षापर्यंत. त्यांना अभ्यास कसा छान करायचा, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा आई-वडील खूप फोर्स करतात काहीतरी सब्जेक्ट घ्यायला आणि तो त्यांना आवडत नसतो. तर पोरांसाठी हे आहे. काही लर्निंग डिसेबिलिटीजचे पोरं असतात, ज्यांना तुम्ही ऐकलं असेल डिस्लेक्सिया वगैरे, जसं ते आमिर खानचा एक पिक्चर आला होता. तर तेव्हापासून लोकांना लर्निंग डिसेबिलिटीज कळायला लागल्या आहेत. तर त्या पोरांसाठी काउन्सिलिंग केलं जातं. शिवाय मग मोठ्यांसाठी म्हटलं तर प्रोफेशनल लाईफमध्ये, रिलेशनशिप्समध्ये, बायकांचं म्हटलं तर मेनोपॉज वगैरे जेव्हा होत असतो त्यांचा, तर तेव्हा त्यांना त्याची गरज भासते. म्हातारे लोकं असतात किंवा जे टर्मिनली इल पेशंट्स आपण म्हणू शकतो, कॅन्सरचे पेशंट्स असतात किंवा इतर असे पेशंट्स जे एंड ऑफ लाईफ ज्यांना आपण म्हणतो, की अगदी लाईफच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले आहेत. तर त्या लोकांना काउन्सिलिंग लागतं. त्यांच्या घरच्या लोकांना काउन्सिलिंग लागतं. तर तसंच आपण बघितलं तर म्हणजे प्रत्येकासाठी हे तेवढंच आवश्यक आहे. आणि बरेच लोकं स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणूनही घेतात, की त्यांना असं वाटतं, की त्यांना लाईफमध्ये चांगलं काहीतरी करायचंय, पण त्यांना समजत नाहीये तो मार्ग. तर आपण तो मार्ग त्यांना सुचवायचा असतो. हे थोडक्यात स्पिरिच्युअल काउन्सिलिंग. आणि याच्यामध्ये समोरची व्यक्ती आध्यात्मिक असली पाहिजे, नसली पाहिजे. नाही, काही अशा काहीच पूर्व नाही. अटी असतात का? आणि आपण खरं म्हणायचं तर अध्यात्म आणि धर्म जे आपण रिलिजन ज्याला म्हणतो, ह्या एक 2 म्हणजे दुसऱ्या गोष्टी आहेत. तर कुणी धार्मिक आहे किंवा नाही, पण आपण आध्यात्मिक असतोच असतो. कारण अध्यात्म म्हणजे काय? सोल ज्याला आपण म्हणतो, आपला आत्मा. तर सोल आहे म्हणूनच आपण जगत आहोत. तर आपण आध्यात्मिक असतोच म्हणजे बाय डिफॉल्ट असं. तर दुसरं काही करायची गरज नसते. फक्त तुम्ही यायचं, तुम्ही सांगायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि स्वतःची जाणीव करून घ्यायची स्पिरिच्युअल काउन्सिलिंगच्या थ्रू, की आपण काही जर करतो, तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. जसं आपण कोणाशी वागतो, तर सगळ्यांशी एकसारखं आपण वागत नसतो. तर त्याच्या मागे काहीतरी कारणं असतात. म्हणजे कोणी आधी आपल्याला काहीतरी विचित्र बोललं असतं किंवा आपल्याबरोबर काही केलं असतं. तर आपण त्यांच्याशी जसं बोलतो, तसं आपले जे आत्मिक लोकं असतात त्यांच्याशी बोलत नसतो, जे आपले निअर फ्रेंड्स, फॅमिली असते. तर आपण जेही काही करत असतो किंवा ज्या चुका आपल्याकडून घडत असतात, तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. मी तुम्हाला थोडक्यात सांगू तर एक पुस्तक मी लिहिलंय, हिंदीत लिहिलंय ते जीवन संवारने के मंत्र. तर हे पुस्तक मी लिहिलंय कैद्यांसाठी आणि भारताच्या ज्या जेल्स आहेत तिथे आम्ही जातो आणि फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करते मी ते पुस्तक तिथे. तर मला असं वाटलं आतून तेव्हाही असा आवाज आला, की ह्या लोकांसाठी काहीतरी कर मनीषा तू. कारण बहुतेक त्यांना मार्गदर्शन नसतं. त्यांच्या घरी त्यांना कुणी सांगणारं नसतं, की वाईट मार्गावर जायला नको. कारण त्यांना ते चांगलं आणि वाईट हे माहितीच नसतं पॉसिबली. तर ते जसं मी पुस्तक लिहिलं, तर ते लोकं ते वाचतात आणि बहुतेक त्यांच्यामध्ये काही फरक पडतही असेल, असं मला अगदी खात्री आहे. वाह! आणि मगाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, की आपल्याला मानसिक समुपदेशन म्हणजे ज्याला आपण काउन्सिलिंग. हां. सायकॉलॉजिकल तुम्ही काउन्सिलिंग जे करता, ते आणि हे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये ती जी रेषा आहे ती धूसर आहे का हे पूर्ण वेगळं आहे?
हा थोडा डिफिकल्ट वाटतोय क्वेश्चन मला. कसं आहे ते आपण हे नाही म्हणू शकत की धूसर आहे किंवा एकदम डिफरंट आहे. पण एक मी तुम्हाला सांगते की स्पिरिच्युअल काउन्सिलिंग जे आपण म्हणतो, तर ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना सोल्युशन्स देत नसतो. आम्ही त्यांना ही जाणीव करून देतो की आपल्याकडून जे होतंय किंवा आपल्याबरोबर जे झालंय, ते आपल्या अशा काय चुका झाल्या असतील ज्याच्यामुळे हे झालं असेल. तर आपण पुढे कसं वाढायचं हे घेऊन आणि आपण स्वतःला कसं समजायचं, की मी तुम्हाला एक त्याचं उदाहरण जर का देऊ, तर एक माझी क्लायंट आहे आणि तिचे बरेच रिलेशनशिप झाले, म्हणजे लग्न पण 3 झाली, पण दरवेळेला तिचा घटस्फोट व्हायचा. आता एक वेळा कुणी तिचा मुलगा म्हणजे नवरा असा असेल ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, पण दरवेळेलाच प्रत्येकच मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल असं नाहीये. तर आपल्याला आतमध्ये बघायला लागतं स्वतःच्या, की बाबा आपलं कुठे चुकतंय, म्हणजे सगळेच लोकं एकसारखे नसणार आहेत. तर ते तिला हे सांगायचं म्हणजे आपण हे नाही सांगू शकत, की तू ही चूक करतेस म्हणून असं होतंय. तर आम्ही त्यांना क्वेशन्स विचारतो, की तुम्हाला काय वाटतं हे असं झालं तर का झालं असावं? मग त्याच्यातून अनेक प्रश्न निघतात. आमच्याकडे काही एक्सरसाइजचे शीट्स असतात. त्याच्यामध्ये असे प्रश्न असतात, की तुम्हाला स्वतःला ते विचारायचं असतं आणि इंट्रोस्पेक्शन करायचा असतो, की ठीक आहे, माझ्याकडून जे झालं ते का झालं असावं? माझ्याकडून काय मिस्टेक्स झाल्या असाव्या किंवा माझं कसं बिहेवियर राहिलं असावं, त्याच्यामुळे हे असं झालं. तर त्याच्यामुळे आपली ग्रोथ होत असते कंटिन्युअस. हा त्याच्यामध्ये मूळ जो आपण म्हणू शकतो तो थोडा फरक मला जो जाणवतो, की आपण उत्तरं देत नाही, की मला हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हे करायला पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या तोंडातून निघायला पाहिजे. हे स्पिरिच्युअल काउन्सिलिंग असतं आणि त्यांनी काय होतं, त्यांना असं नाही वाटत, की कुणी असं जबरदस्तीने काहीतरी करवून घेतंय. जर मला माझ्या लाईफमध्ये चेंजेस करायचे, तर मी हे करायला पाहिजे, हे त्यांना आतून वाटायला लागतं. वा, नाही खूप छान तुम्ही सांगितलं. आता साधारण कुठल्या म्हणजे हे आपण एकतर म्हणजे प्रोएक्टिव्हली करू शकतो का, घेऊ शकतो का? मला काही समस्या नाही तरी मी हे घेऊ शकतो का? एक. आणि दुसरं, कुठला बरोबर. वयोगट आयडियल आहे तुम्ही यासाठी? घेऊ शकता, म्हणजे त्याच्याकरता काही प्रॉब्लेम असायला पाहिजे, काही लाईफमध्ये कमी असायला पाहिजे, असं नाहीये. मी जसं सांगितलं थोड्या वेळ आधीच, की बरेच लोकं ग्रोथ करता घेतात, की मला सगळं चांगलं आहे, पण मला पुढे वाढायचं आहे. पण मला हे समजत नाहीये, की मी आता काय करायला पाहिजे पुढे किंवा कसं जायला पाहिजे. तर ह्याचंही मार्गदर्शन आपण करू शकतो त्याच्यात. आणि दुसरा वयोगट जर म्हटला तर जनरली म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर मी पोरांना जास्त हे करते. ग्रॅज्युएशनपासून घेऊन ते 50-55 वर्षापर्यंत, 60 वर्षापर्यंत. त्यांनी हे जरूर घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण 35 ते 45 आपण म्हणू शकतो, हा थोडा पीक टाईम असतो कुणाच्याही लाईफमध्ये. ते भरपूर वर जात असतात आपल्या आपल्या फील्डमध्ये आणि त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. तेव्हाच हल्ली कसं 30 वर्षाच्या नंतरच मुली लग्न करतात, मुलं लग्न करतात. तर हा जो पिरियड आहे 30च्या वरती मला म्हणायला पाहिजे, अगदी घ्यायलाच पाहिजे 30 ते 50-55. आणि ज्या पोरांना चालू करायची त्यांची लाईफ, त्यांचं करियर, त्यांनी पण हे नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि ह्याचा काही स्पेसिफिक कोर्स असतो का, हे लाईफ लॉंग तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते, कसं असतं? कोर्स असं नाही म्हणू शकत मी, पण हां, जसं मी मेडिटेशन शिकवते किंवा एक मी आध्यात्मिक आपण पेरेंटिंग म्हणू शकतो, मेटाफिजिकल पेरेंटिंग म्हणतात त्यांना, स्पिरिच्युअल पेरेंटिंग. तर ते तेव्हा आपण घेऊ शकतो. पण माझं असं मत आहे, की ग्रोथ आपली एव्हरीडे व्हायला पाहिजे. दर दिवशी तुम्ही काहीतरी कुठेतरी पुढे वाढत असता आणि आपलं जे जीवन आहे त्याच्यापेक्षा चांगली शाळा कोणचीही नाहीये. तर आपल्याला हे समजणं जरुरी असतं, की काल जो मी होतो त्याच्यापेक्षा मी आज किती पुढे वाढलोय. तर हे ह्याच्याच मधून आपल्याला समजू शकतंय. जेव्हा आपण हे सगळं प्रॅक्टिस करतो, जेव्हा आपण स्वतःशी बोलतो आणि स्वतःशी संवाद करत असताना आपल्याला आपल्या चुका कळतात आणि आपले स्ट्रेंग्थ आणि वीकनेसेस कळतात. तेव्हाच मला असं वाटतं, की आपली खरी ग्रोथ होत असते. वा, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपला अगदी संवाद बरोबर. आपल्याशी, अगदी नाही का? बरोबर. त्याच्यात तात्पर्य की स्वतःशी संवाद साधायला हे शास्त्र म्हणू शिकवतं शकतो. तुमचं, असं अगदी. थोडक्यात आपण म्हणू शकतो. आणि ते सोल्युशन बरोबर. तुमचेच तुम्ही शोधून घेता. म्हणजे नोबडी तुम्हाला असं काहीतरी, हां, असं हे नाही. घे, हे म्हणून तुझं सोल्युशन बऱ्याच असं नाहीये. हां, म्हणून तर ही बऱ्याच सगळी वेळा असंही होतं, विधी की आहे. मी त्यांना सांगते, की तुम्हाला आता माझ्याकडे यायची गरज नाहीये. मी तुम्हाला एवढं तयार केलं आहे, की तुम्ही स्वतः करू शकता. तुम्हाला गरज वाटली तर मी आहे. पण उगाच यायचं आपलं आणि काहीतरी करायचं, असं नको.
तुमचा जो PhDचा विषय होता, तो मगाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केला, की मेटाफिजिकल बरोबर, सायन्स, बरोबर. बरोबर ना? इफ आय प्रोनाउन्स राइट. ते नेमकं काय असतं आणि त्याचा श्रद्धा, ओके. अंधश्रद्धा ह्याचा काही संबंध असतो का? मेटाफिजिक्स म्हणजे आणि आणि मी तुम्हाला इंटरप्ट करतो. स्पेशली मी हा प्रश्न यासाठी फ्रेम करतोय, की तुम्ही ती जी PhD हो. केलेली आहे, ती अमेरिकेतनं केलेली आहे बरोबर. म्हणून. तर आधी मी त्या शब्दाचा अर्थ सांगते. मेटा आणि फिजिक्स ह्याला आपण 2 भागांमध्ये डिव्हाईड करूया. मेटा आणि फिजिक्स. मेटा म्हणजे बियॉन्ड, जे पुढे आहे. आणि फिजिक्स म्हणजे फिजिकल वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो, ज्या जगात आपण वावरत असतो, ते फिजिकल वर्ल्ड असतं. तर त्या फिजिकल वर्ल्डच्या बियॉन्ड म्हणजे त्याच्या पुढे त्याचं जे जग आहे त्याला आपण मेटाफिजिकल युनिव्हर्स म्हणतो. फिजिकल वर्ल्डमध्ये कसं आहे, म्हणजे आपण जे आपले 5 इंद्रिय असतात ना, तर त्यांनी आपण सगळं बघू शकतो, ऐकू शकतो, टच करू शकतो. पण मेटाफिजिकल वर्ल्ड म्हणजे काय? जे आपण फक्त आपल्या आत्मेंद्रियांनीच समजू शकतो. आपल्याला त्याचं जे ज्ञान असतं ते आपल्या सगळ्यांकडे असतं आणि ते माहिती असून सुद्धा आपण त्याच्याकडे लक्ष देत नसतो. म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष जावं, आपलं स्वतःशी कनेक्शन व्हावं, की बाबा मी कोण आहे? मी इथे का आले? मी काय करायला पाहिजे? किंवा माझं जे चुकतंय ते का चुकतंय? हे जे सगळं आहे ह्याच्यासाठी हे मेटाफिजिकल सायन्स. आणि हे पण बरेच लोक ह्याला स्युडो सायन्स म्हणतात, की हे असं काही नसतं. मला वाटतं, की हे सगळ्यांना ह्याचा एक्सपिरियन्स पण येत असेल हे, की आपल्याला बऱ्याच वेळा ज्याला इंट्युशन म्हणतो आपण, आतून आपल्याला असं काहीतरी माहिती होतं, की बाबा हे करायला पाहिजे की नाही, किंवा ही जागा चांगली आहे, किंवा ही व्यक्ती चांगली आहे की नाही. तर हे जे सगळे जे आपल्याला सिग्नल्स येत असतात, हे त्या मेटाफिजिकल वर्ल्डमुळेच येत असतात. तर हा त्याचा भाग. हां, नाही मी असं विचारत होतो, की हां. याचा अर्थ काय आहे? आणि दुसरा म्हणजे अ, ह्याच्यात शास्त्र किती आहे? आणि किंबहुना असं आपण म्हणू, की अध्यात्म मार्ग जे पारंपरिक अध्यात्म ओके. मार्ग आहेत त्यापेक्षा हे काही ओके. वेगळं आहे का? आता पारंपरिक अध्यात्म मार्ग जे आपण म्हणतो, की गुरु शिष्य परंपरा वगैरे, थोडा वेगळा असू शकतो. कारण माझे कधीच कोणी गुरु नव्हते. पण मी 5 वर्षाची होते तेव्हापासून मी मेडिटेशन करते. अर्थात मला तेव्हा माहिती नव्हतं, की ह्याला मेडिटेशन म्हणतो आपण. मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला कळलं, की जे मी करते इतक्या लहानपणापासून त्याला मेडिटेशन म्हणतात. आध्यात्मिक शक्त्या ज्यांना आपण म्हणू शकतो. आणि आपल्यात प्रत्येकामध्ये असतात. म्हणजे माझ्यात काहीतरी वेगळं आहे असं नाहीये. कुणात कोणची शक्ती कमी असते, कोणात जास्त असते. तर 8 शक्त्या असतात ह्या. तर त्यातल्या त्या 8च्या 8ही माझ्या खूप ॲडव्हान्स्ड होत्या लहानपणापासून. त्यामुळे मला जे म्हणतात ना, आत्मा कुणाला दिसतात, कुणाला ऐकू येतं त्यांचं बोललेलं, तर हे सगळं व्हायचं. आता 5 वर्षाची मुलगी मनीषा, तिला फार भीती वाटायची, की बापरे! म्हणजे हे कोण लोकं आहे, हे कोण बोलतात माझ्याशी, जे कुणाला दिसत नाही. मी घरी सांगायचे तर त्यांना विश्वास व्हायचा नाही, की हिला काही दिसतंय, काही ऐकू येतंय विचित्र. म्हणून मी घाबरून ते रामाचं नाव घेत आणि असं आपल्या खोलीत जाऊन बसायचे आणि मग राम, 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 राम करायला लागले. मग हळू मला असं वाटायला लागलं, की मला माझ्या देवाकडून काहीतरी मेसेज येतायत, काहीतरी संवाद साधला जातोय इथं असं. हळू करून मला समजायला लागलं, की हे वेगळंच काहीतरी जग आहे आणि मला खूप छान वाटायचं, खूप आनंद व्हायचा, खूप शांत वाटायचं आणि खूप म्हणायचं असं पॉवरफुल वाटायचं. तर मी 10 वर्षाची जेव्हा होते, असं खेळात माझे जे बरोबरीचे मित्र-मैत्रिणी होते, तर त्यांना मी ते शिकवायचे, की माझ्याकडे एक मॅजिक फॉर्म्युला म्हणायचे मी, की माझ्याकडे एक मॅजिक फॉर्म्युला आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर ते कराल, तर तुमचे आई-वडील कधी तुम्हाला रागवणार नाही. तुम्ही क्लासमध्ये फर्स्ट याल वगैरे असं सगळं. म्हणजे मला असं खूप छान वाटायचं ते करताना. तर अशी माझी सुरुवात झाली. तर कुणाचे गुरु असतील तर काही त्यात प्रॉब्लेम नाहीये. पण हां, आपण आपल्याला स्वतःमध्ये तेवढी सगळ्या शक्त्या असतात आणि आपण स्वतःही ते करू शकतोय आणि ह्या प्रत्येक माणसात असतात. म्हणजे मी काही वेगळी आहे कोणापेक्षा असं काहीच नाही. तर तुम्ही रोज जरी ह्याचा अभ्यास केला, तर पुढेच वाढणार आहेत तुम्ही म्हणजे कोणीसुद्धा. तर असं मला वाटतं. एखाद्याला हां, ह्याची सुरुवात करायची आहे, तर त्यांनी पहिली स्टेप काय केली पाहिजे? आणि दुसरं म्हणजे मग ओके. तुम्ही कसं मदत करू शकता? बरोबर. त्याची काय यंत्रणा आहे? मेडिटेशनपासून सुरुवात केली जाऊ शकते आणि अगदी मेडिटेशन करताना बऱ्याच लोकांना असं वाटतं, की जेव्हा ते मेडिटेट करायला बसतात, तेव्हा नको ते विचार सगळे त्यांच्या मनात येत असतात. तर प्राणायाम वगैरेपासून सुरुवात केली जाऊ शकते. अगदी 5 ते 10 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला बसायचं.
एक जागा ठरवायची आणि व्यवस्थित तेव्हा तुमचे फोन जवळ पण नको, कोणी डिस्टर्बन्स करायला नको, काहीच नाही. फक्त तुम्ही आणि तुम्ही स्वतः, दॅट्स इट. आणि छान प्राणायाम करायचा आणि विचार करायचा. आपल्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता, ज्याही देवामध्ये तुमची भक्ती असेल. इथपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि हळूहळू तुम्हाला स्वतःला ह्याचा मार्ग दिसत जातो. या मार्गाचं एक ब्युटी जर का आपण म्हटली तर ती अशी आहे की जसं-जसं तुम्ही ह्याच्यात पुढे वाढता, अगदी एक-एकच स्टेप का ना असो, पण तो मार्ग तुम्हाला पुढे दिसत जातो. आणि देवाने आपल्याला इतकं सक्षम बनवलंय की आपल्यासाठी कोणचा मार्ग आहे, तो आपण स्वतः ठरवू शकतो आणि शोधू शकतो मुख्य म्हणजे. तर त्याच्यावर पुढे जायला काहीच प्रॉब्लेम नसते. आणि जर का कुणाला मदत हवी असेल, मी मदत करायला तयार आहे. मेडिटेशन क्लासेस मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही देते. तर ऑनलाईन क्लासेसही तेवढेच चांगले असतात, जितके ऑफलाईन आपण समोरासमोर बसतो. आणि ते शिकू शकतायत जर का त्यांना शिकायचं आहे तर. शी माझी संपर्क वेबसाईट कसा आहे साधायचा? www.spiritualconnect.org आणि कनेक्टमध्ये मात्र के आहे, सी नाही आहे. किंवा माझे सोशल मीडियाचे जे प्रोफाईल्स आहे, Instagramवर, Facebookवर आणि LinkedInवरती, तर तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता, तुम्ही मेसेज करू शकता तिथे. तर सगळीकडे स्पिरिच्युअल कनेक्टच आहे. स्पिरिच्युअल आणि कनेक्टमध्ये प्लीज लक्षात ठेवा के पासून आहे. मला ईमेल लिहिला जाऊ शकतो spiritualconnect@gmail.com वर. आणि असं करून तुम्ही संपर्क साधू शकता. माझ्या पुस्तकांच्या अच्छा. मागेही माझे इनिशिएटिव्हज आणि मला कसं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, हे सगळं लिहिलेलं आहे. वा. नाही, हे वेगळं जग आहे सगळं आणि त्याच्यावरती आपण किती गप्पा मारल्या हो. तरी त्या कमी होतील असं आहे. कारण त्यातला प्रत्येक विषय हा एक स्वतंत्र पॉडकास्टचा खरंच. वेगळा विषय असू शकतो. तर त्याच्यावरती हो. आपण पुन्हा एकदा निवांत बोलूया. फक्त जाताना एक लेखक म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की आता हे हो. वाचन संस्कृती बदलते आहे. नवीन पिढी आता पॉडकास्ट आहे, ऑडिओ बुक्स आहे, हो. अशा माध्यमाकडे पण वळते आहे. तुम्ही आता 75 पुस्तकं आत्तापर्यंत तुम्ही लिहिलेली आहेत आणि हा प्रवास चालू असणार आहे. तुमचं आता लेटेस्ट पुस्तक कधी 31 तारखेलाच येत आहे, म्हणजे यावर्षी हो, येते, पुढच्या वर्षी नक्कीच. बहुतेक ते वाचायला मिळेल सर्वांना. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विचारायचं असं होतं, की तुमची काय निरीक्षण आहेत? वाचन संस्कृती बदलते आहे का? आणि वाचन भविष्य काय असेल? संस्कृती तर नक्कीच बदलते आहे. बदलली आहे म्हणायला पाहिजे. आणि मला हे पण म्हणायचं आहे, की म्हणजे ऑडिओ बुक्स वगैरे तर बरेच लोकं ऐकतात. पण ते मोठे असतात म्हणजे अगदी लहान पोरं नसतात. पण बऱ्याच कुटुंबांमध्ये मी हे बघितलं, की वाचन नाहीच आहे अजिबात. म्हणजे पोरं मोबाईलवर खेळत असतात, टीव्ही बघत असतात आणि मला असं वाटतं, की पोरांचाही दोष नाहीये कारण आई-वडील सुद्धा वाचत नाहीये. तर सर्वात आधी तर पद्धती बदलल्यापेक्षा मला ह्याच्यात बदल करायचा आहे, की बाबा थोडं वाचा. मग अगदी 2च लाईन का ना असो, तुम्हाला जे आवडेल ते वाचा. तर हे करणं खूप जरुरी आहे आणि आम्ही लोकं असं बरंच करतो. म्हणजे स्कूल्स वगैरेमध्ये जातो तेव्हा रीडिंग कॉर्नर्स किंवा एक रीडिंगचं हे घ्यायचं 1 तासभराचं. तुम्हाला जी पुस्तक आणायची ती तुम्ही आणा आणि वाचा. मग किती वाचलंय त्याच्यावरती मग डिस्कशन करायचं. म्हणजे थोडं तरी दर दिवसाला आपण इतकी कामं करत असतो आणि कोणीही इतकं बिझी नसतं, की तुम्ही थोडंही वाचू शकत नाही. तर मला असं वाटतं, की थोडं एन्करेजमेंट ह्याच्याचसाठी पाहिजे, की बाबा वाचा. कारण वाचल्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि पुस्तकांपेक्षा चांगला मित्र कोणी नाहीये. आणि मी लहान होते, आता मी पुस्तकं लिहिते ही वेगळी गोष्ट आहे. पण मी लहान असताना मी माझ्या पुस्तकांशी बोलायचे. त्याच्यामध्ये जे मी वाचायचे ते मला वाचून खूप आवडायचं. मी त्या पुस्तकाला थँक म्हणायचे, की "अरे वाह! आज तुझ्यामुळे मला इतकं शिकायला मिळालं." तर म्हणजे हे माझं एक वेगळं नातं होतं माझ्या पुस्तकांबरोबर. तर मला असं वाटतं, की हल्लीची जी पोरं आहे किंवा वयस्कर लोकंसुद्धा, तर त्यांचं ते रिलेशनशिप नाहीये पुस्तकांबरोबर. तर ते वाढायला पाहिजे. मला असं मनापासून वाटतं. वा. तर मित्र हो, या होत्या डॉक्टर मनीषा अन्वेकर आणि आज आपण त्यांच्यासोबत वेगळा विषय पूर्ण हाताळलेला आहे. स्पिरिच्युअल काउन्सिलिंग, त्याचं जग काय आहे, त्याच्यात काय गोष्टी असतात. दुसरं म्हणजे मेटाफिजिक्स, हा विषय देखील त्यांनी उलगडून दाखवला. आणि त्याहून महत्त्वाचं, दर महिन्याला एक पुस्तक काढण्याचं जे त्यांनी व्रत हाती घेतलेलं आहे, ते आणखी आता पुढे जाईल आणि लवकरच एक विक्रम त्या प्रस्थापित करतील अशी मला खात्री वाटते. आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनीषाजी, तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्याशी इतका मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल तुमचं तुमचेही खरोखर खूप खूप आभार. आभार संतोषजी.
आणि मी आहे तुमच्या कोणत्याही लोकांना पाहिजे तर आय विल ऑलवेज बी देअर. थँक यू सो मच. येस. थँक यू.